नमस्कार. तुम्हाला जर अशी चमचमीत अशी देठाची भाजी खायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान आहे व साधी सोपी पद्धत आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी देठ घेतलेला आहे, म्हणजेच काही भागात त्याला डेसई म्हणतात. तर ही एक रानामध्ये मिळणारी भाजी आहे. तर अगदी चविष्ट अशी लागते. जर माझ्या या पद्धतीने केली तर अगदी नॉनव्हेजलाही मागे सरेल अशी ही रस्सा भाजी होती. तर नक्की करून पहा. तर अशा प्रकारे त्याच्या साली काढून थोडेसे तुकडे करून घ्यायचे. तर आता वाटण आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे व त्यामध्ये थोडासा लसूण व कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतरने त्या कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा मोहरी तडतडली की त्यानंतर 1 चमचा जिरे घालून फोडणी तयार करावी. त्यामध्ये आपण वाटण घेतलेलं जे खोबऱ्याचं वाटण आहे तर ते टाकून छान असं भाजून घ्यायचं. ते भाजत आलं की यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून हळद व त्या घरचा आपला जो मसाला आहे कांदा लसूण तर तो घातलेला आहे व थोडीशी मिरची पावडरही घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. मसाला करपू नये यासाठी अगदी थोडंसं गरम पाणी आहे तर ते थोडंसं ओतून घ्यायचं व सर्व देठ धुवून जे घेतलेले आहे तर ते मिक्स करून घ्यायचे व तुम्हाला आवडेल तेवढा रस्सा यामध्ये करून घ्यायचा व थोडीशी कसुरी मेथी घालायची. तर पाणी ओतून तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा तयार करा. छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यावं. त्यानंतरने तुम्हाला जर सुक्की आवडत असेल तर अगदी कमी पाणी होता म्हणजे छान अशी सुक्की ही होऊन जाते. अगदी नॉनव्हेजसारखी म्हटली तरी ही भाजी लागते. एक उकळी आली की त्यानंतरने शेंगदाण्याचा कूट टाकून शिजण्यासाठी तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी चमचमीत अशी देठाची म्हणजेच देशाची पातळ रस्सा भाजी. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.